नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खाऱ्या वांग्यासाठी लागणारे साहित्य आणि हे आहे हिरव्या मिरचीचं स्पेशल. तर त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य. इथे घेतलं आहे आपण लसूण, खोबरं, अद्रक, मिरच्या 10 ते 15 मिरच्या घेतल्या आहे. जर तुमच्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही थोडं घेतलं तरी चालेल, आणि जर तुमच्या मिरच्या असं नॉर्मल असतील, तिखट नसतील तर तुम्ही जास्त घेतल्या तरीही चालेल. तर आपल्या मीडियम आहेत. तर आणि इथे कोथिंबीर घेतली आहे. हे सर्व गोष्टींचं आपण वाटण करून घेऊया. इथे आपण घेतलं आहे खडे मसाले, ज्यात आहे दालचिनी, लवंग आणि थोडेसे मिरे आहेत. हे सर्व आपल्याला लागणार आहे भरल्या वांग्यासाठी. तर इथे आपण वांगे घेतले आहे, जे चांगले पाण्यात ठेवले आहे. हे कट करून घेतले आहे. हे बघा, अशा प्रकारे कट केले आहे. सॉरी गाईज, हे बघा, आता अशा प्रकारे आपण कट करून घेतले आहे. आणि इथून असे फोडून बघितले आहे की यात आळी आहे का नाही, हे चेक करून तुम्ही पण घ्या, जेणेकरून हे होईल. आता इथे आपण घेतलं आहे हिरवी मिरची, कोथिंबीर, ह्याचं पेस्ट. सर्व जे तुम्हाला माहितीच होतं, आपण करून घेतले आहे. आणि इथं घेतलं आहे आपण कूट, शेंगदाण्याचं कूट, धनापूड, हळद आणि मीठ घेतलं आहे. हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण मिक्स करून घेतलं आहे. ह्यात थोडंसं तेल घालून चांगलं अजून मिक्स करून घेऊया. आणि जर भाजीचं हे जे मिश्रण आहे, जर तुमचं जास्त झालं असेल आणि वांगे फुल भरून घेतले असेल, जास्त झाले असेल, तर तुम्ही हे भाजीत घालूही शकता. खूप मस्त लागते. आता आपण हे वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. वांगं असं आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे व त्यात भरून घ्यायचे आहे आपल्या मिश्रण. अशा प्रकारे भरून घेऊया. आणि जास्त भरायचं, जेणेकरून वांगं खूप मस्त लागतं गाईज. आता इथे आपण कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण 4 पळी तेल घालून घेणार आहोत. तुम्हाला तेलचं प्रमाण जास्त आवडत असेल तर जास्त घ्या, कमी आवडत असेल तर कमी घ्या. तुमच्या मर्जीने तुम्ही घेऊ शकता. ह्याच्यानंतर सॉरी गाईज, नॉईजला हे करा. आता यात आपण जिरे मोहरी घालून घेतले आहे. जिरे मोहरी घालून घेतल्यावर आपण चांगले याला तडकू देऊया. तरी ते आपले जिरे मोहरी चांगले तडकले आहे, तुम्ही बघू शकता. आता यात आपण वांगे घालून घेऊया. भरलेले वांगे आपण घालून घेणार आहोत. वांगे घालून घेतल्यावर आपण चांगलं मिक्स करून घेऊया. गाईज, हे जे वांगे आहे, ही झटपट बनणारी रेसिपी आहे. सर्व मुलांना, लहान मुलांना तर खूपच आवडते, खूप भारी लागते. आणि मला सुद्धा हे खूप आवडते. ह्याची स्पेशालिटी आहे, सर्व मुलांना आवडते व ही झटपट बनते. आणि तुम्ही हे मॉर्निंग टिफिनलाही देऊ शकता. आता आपण ह्याच्यावर ताट ठेवूया. आणि ज्या मिक्सरमध्ये आपण ग्राइंड केलं होतं पाणी, म्हणजे आपलं पेस्ट, त्याच ह्याने आपण पाणी घालून घेणार आहोत. ह्याला 10 ते 15 मिनटं असंच आपण होऊ देऊया. आता 10 ते 15 मिनटं झाले आहे. वांगं बघा किती सुंदर दिसते, मस्त झालं आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आता हे बघू शकता तुम्ही, काय मस्त झालं आहे. सुगंधही खूप भारी सुटला आहे. आपल्या पूर्ण घरात सुगंध सुटला आहे. सर्वजण म्हणत होते मला पटकन वांगं द्या खायला, मला खूप आवडतं हे वांगं. आता आपण यात पाणी घालून घेऊया. जे आपण ताटावर ठेवलं होतं तेच पाणी घातलं आहे. तुम्ही म्हणाल ताटावर पाणी का ठेवता, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल. तर इथे आपलं वांगं झालं आहे. मी डायरेक्ट सर्व करून दाखवलं. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.